ते आता तिथे फार सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत. कारण त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा, विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे. त्यामुळे ह्या गोष्टी सुस्पष्ट झालेल्या आहेत प्रवेशाच्या. परंतु प्रवेश होत असताना मला नाही वाटत फार मोठी संख्या त्यांच्यासोबत असेल. कारण संख्या मोठी असती तर त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला नसता असं मला वाटतं. त्यामुळे काही बोटावर मोजण्यातले लोक त्यांच्यासोबत असू शकतात. एवढं राज्याचं नेतृत्व त्यांनी केलेलं आहे. त्यांचं एक नाव आहे, दबदबा आहे त्यांचा शंकरराव चव्हाणांच्या आशीर्वादाने. निश्चित काही लोक जातील. आता त्यांचा तो निर्णय. शिवसेना, त्याच्यानंतर राष्ट्रवादी फोडली आणि आता काँग्रेस सुद्धा फोडली. भाजप नाही, मला असं वाटतं भारतीय जनता पार्टीची स्वतः फार ताकदवान पक्ष समजते. मला असं वाटतं जर ताकदवान माणसाला दुसऱ्याच्या मदतीची गरज पडते, दुसरे पक्ष फोडण्याची गरज पडते, याचा अर्थ तुमची ताकद, जे आपण म्हणतो ना की फुगवून बेडके आणणं, तसा प्रकार आहे. कारण हे लोक एखाद्या ज्या दिवशी असं थोडंसं ओटी सुरू झाली तर कोणी उरणार नाही, अशा प्रकारची स्थिती होईल. आज भले एक फुग्यासारखा फुगा भारतीय जनता पार्टीचा फुगत असेल, पण एखादी साधी पिनसुद्धा या फुग्याला फोडू शकते. एवढं लक्षात ठेवलं पाहिजे भारतीय जनता पार्टी. अशी चर्चा होती कालपासून की अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये मोठा सोहळा अशोक चव्हाणांचा प्रवेशाचा होईल. पण आज सगळं पुस्तकाबाहेर निघालेलं आहे. असंही म्हटलं होतं की पुढच्या काळात भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार पण अशोक चव्हाण असतील, असे अनेक तर्क लावले होते. पण आजच्या प्रवेशानं सरळ खूप झाले. भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय स्तरावरची पार्टी आहे. निश्चित ज्याला त्याला ज्याची त्याची क्षमता ते दाखवत असतात, हे तितकंच खरं. भले त्यांनी प्रवेश केला, भले त्यांनी रेड कार्पेट अंथरले, तरी ज्याला त्याला ज्याची त्याची क्षमता ते दाखवून देत असतात, हे तितकंच खरं. या आजच्या प्रवेश, मला असं वाटतं माझ्या माहितीप्रमाणे राज्याचे उपमुख्यमंत्री हे करतात. मुख्यमंत्री राहिलेल्यांचा प्रवेश राहिलेले उपमुख्यमंत्री करतात. वाटतं अशोक चव्हाण यांच्या दृष्टीनं सुदैवी दुर्दैवी आता त्यांनाच माहिती येणारा काळात. त्यांच्या प्रवेशावर अंजली दमनी यांनी दोघांवरील, अशोक चव्हाण आणि फडणवीस या दोघांवरही अशी टीका केली आहे, कोण होतास तू, काय झालास. बरोबर आहे, दोघे कोण होते आणि काय झालं. एक 2014 ते 2019 जे सुपर पॉवर म्हणून देवेंद्र फडणवीस या राज्याचे ओळखले जात होते, आज ती सुपर पॉवर आहेत का? अशोकराव चव्हाण या काँग्रेसचे अध्यक्ष, मुख्यमंत्री राहिलेले, आज त्यांना या भारतीय जनता पार्टीसमोर सरेंडर व्हावं लागतं, ज्याच्याशी त्यांनी सातत्यानं लढा दिलेला आहे. मला आता नांदेड जिल्ह्यातले जे भाजपचे आता लोक ज्यांच्या त्रासाला कंटाळून भाजपमध्ये गेले होते, चिखलीकरांसारखे, हेच काय करतील हा आता मला असं वाटतं येणाऱ्या काळात पाहणं एकदम मजेशीर राहील असं मला वाटतं. ओव्हरऑल आत्ता काल उद्धव साहेब इथं होते, सगळी शिवसेना इथं होती तुमची. आता शिर्डीमध्ये जात आहे. शिर्डी जिंकण्यासाठी 2 दिवस मुक्कामी पण असणार आहे. त्यापूर्वी आदित्य ठाकरे पण गेले होते. आता मराठवाड्यानंतर शिर्डी. हे पहा, शिर्डी तर शिवसेना 100% जिंकणार, याच्याविषयी काही मनात शंका कोणाच्याच नाही आहे. कारण या ठिकाणी शिवसेनेला जो बेस आहे, जो आधार आहे, जो मराठवाड्यात आहे, संभाजीनगरात आहे, हिंगोलीत आहे, धाराशिवला आहे, परभणीला आहे, जालन्याला आहे, मी तर म्हणेन नांदेडला पण आहे. आणि या सगळ्या याच्यामध्ये निश्चित शिर्डीसारखे मतदारसंघसुद्धा शिवसेनेचे सातत्यानं ताकदीचे राहिले. मागच्या वेळेस बघितलं असेल 2 टर्म पुरेपुरे. लोखंडे नावाचे जे उमेदवार होते त्यांना कुठं माहितीसुद्धा नव्हतं, आदल्या दिवशी सांगितलं आणि नंतर 8-10 दिवसात निवडून आले. ही शिवसेनेची ताकद आहे, शिवसेना प्रमुखाच्या विचाराची ताकद आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाची ही ताकद आहे. लोकसभेसोबत विधानसभा सुद्धा निवडणुका घेण्यासंदर्भात भाजपची चाचपणी सुरू असल्याचं मला वाटतं आता ही वेळ निघून गेलेली आहे. आठवडा 15 दिवसभर आलेली आता निवडणूक जाहीर होणं. त्यामुळे या चाचपणीला कोणताही अर्थ नाही. कारण भारतीय जनता पार्टी लोकसभेला या लोकांना वापरून घेईल, विधानसभेला तुमच्या घरी जा सांगेल. म्हणजे आता हे जेवढे शिवसेना, एनसीपी, बिलकुल सगळ्यांना बघा तुम्ही काय काय होतं. लोकसभा काढून भारतीय जनता पार्टीचं टार्गेट लोकसभा आहे, राज्य काही त्यांचं टार्गेट नाही आहे. लोकसभा निवडणूक काढून घेतली, मोठ्या ताकदीनं त्यांनी जर निवडून आले, येण्याची तर शक्यता नाही, तर यांना म्हणतील तुम्ही तुमचं लढा, आम्ही आमचं लढू. बघा तुम्ही होतं काय काय पुढे येणाऱ्या काळात. शिवसेना भाजप पारंपरिक सोबत युतीमध्ये राहिले. आता भाजपने स्वतःचा उमेदवार उभा करण्याचा प्रयत्न करतो. अमित शहांची सभा या ठिकाणी आहे.
म्हणजे महायुतीमध्ये आता भाजप आपल्याकडे जागा घेण्याच्या तयारीत. हे पहा, भारतीय जनता पार्टी या लोकांना काही जागा देणारच नाही आहे. आता शब्द चांगला नाही, पण तुकडा जो टाकेल त्याच्यावर त्यांनी जगायचं अशी स्थिती त्यांची 100% भारतीय जनता पार्टी आणणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 19 फेब्रुवारीला महाराष्ट्रात दौरा होता. तो दौरा पुढे ढकललेला आहे. आता महिन्याच्या अखेरीस ते महाराष्ट्रात येण्याची शक्यता होती. मला असं वाटतं महाराष्ट्राचं नेतृत्व कुचकामी दिसतंय. म्हणून पंतप्रधानांना, अमित शहाना वारंवार या महाराष्ट्रात यावं लागतं आणि त्यांचं महाराष्ट्राकडे निश्चित लक्ष आहे. परंतु ज्या कामासाठी येतात अतिशय खोटं, जसं आता सोलापूरला 15,000 घरं दिली सांगतात. मी जी माहिती केली अजून 7,000 घरांचं सुद्धा पूर्ण काम झालेलं नाही आणि 1,500 लोकांच्या हातात चाव्या दिलेल्या. खोट्या मोठ्या घोषणा करायचं, प्रत्यक्षात काहीच नसायचं. मोदी येणार, मोदी येणार, मोदी यू करणार, मोदी त्यू करणार. परंतु मला असं वाटतं खोट्या भंपकपणा हा सगळा जनतेसमोर निश्चित समोर येईल. परंतु हा भंपकपणा दाखवण्यासाठी येतात. स्वतः मी साधं सोलापूरचं उदाहरण सांगतो की 15,000 घरं, माझं तर चॅलेंज आव्हान आहे. 15,000 घरं चावी दिल्या का? किती ॲक्च्युअल हे झालं? मी तर असं ऐकलं की कॉन्ट्रॅक्टरसुद्धा ब्लॅकलिस्टेड कोणतरी माणूस आहे, त्याला तो दुसऱ्याच्या नावावर काम करतोय. अशा प्रकारचं सोलापूरसारखं उदाहरण आहे. आता त्याचे डिटेल्स माझ्याकडे येत आहेत. परंतु अशा पद्धतीनं पंतप्रधानांनी येणं, राजकारण करणं, याचा अर्थ इथल्या नेतृत्वात दम नाही, हे पण क्लिअर होतं. अमित शहा पण संभाजीनगर येऊ द्या ना, अमित शहा येऊ, नाही तर नरेंद्र मोदी येऊ. मला असं वाटतं कोणी येऊ, संभाजीनगर शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा बालेकिल्ला आहे, शिवसेना प्रमुखाची ताकद आहे. त्यामुळे आमच्या यशाविषयी आम्हाला शंका नाही. परंतु आमच्यातून जे गद्दारी लोक करून गेलेले लोक आहेत त्यांचं काय होणार याची निश्चित चिंता आम्हाला आहे. 20 तारखेला विशेष अधिवेशन बोलवलं जात आहे, काय अधिक माहिती तुम्हाला? अजून कोणतंही अधिवेशन बोलवण्याची कोणती सूचना नाही आहे. बोलवलं जाऊ शकतं नियमाने, कायद्याने. परंतु अद्यापर्यंत मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. मला वाटतं जनरली कर्टसी म्हणून या सगळ्या गोष्टीची चर्चा होत असते. परंतु अजून तशी कोणतीही चर्चा मला झालेली दिसत नाही आणि मला वाटत नाही 20 तारखेला. जर 20 तारखेला जायचं तर 26 पासून होणारच अधिवेशन सुरू. जरांगे पाटील हे उपोषणासाठी बसले आणि नियोजनाची वेळ आली. आता त्यांनी 3 दिवस झाला, आजचा 4था दिवस आहे, पाणीच केलेलं आहे. हे पण जरांगे पाटलांची फसवणूक सरकारने केलेली आहे, सुस्पष्टपणे सांगतो. त्यांना हे आवडणार नाही. निश्चित जरांगे पाटलांच्या आंदोलनाचा आदर आहे, त्यांच्या चिकाटीचा आदर आहे. कधी नव्हे तर मराठा समाज त्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र होतोय, चांगली गोष्ट आहे. परंतु त्यांच्या साधेपणाचा, भोळेपणाचा फायदा काही लोकांनी उचलून त्यांची फसवणूक केलेली आहे. कारण त्यांना जे अपेक्षित आहे ते काम अजून झालेलं नाही, म्हणून ते उपोषणाला बसलेले आहे. राज ठाकरे असं म्हणाले होते की तहात जरांगे पाटील हारले, असंच काही घडलंय दिसतंय? मी सांगितलं त्यांची फसवणूक झालेली आहे. दादा, माहिती अधिकारामध्ये माहिती मागितली म्हणून मुख्यमंत्री सचिवालय कक्ष जो आहे त्यातील कर्मचाऱ्यांनी त्या अर्जदाराला घरात घुसून धमक्या दिल्या. हे राज्य असंच आहे. हे राज्य गुंडाराज आहे ना. आता काय झालं, गुंडाराज आहे. रोज गोळ्या मारणं, अधिकारी घरात घुसून तक्रार करणाऱ्याला धमक्या देणं, आंदोलन करणाऱ्याला जेलमध्ये टाकणं, पोलिसांचा वापर करणं, हे सगळं या राज्यात चालू आहे. तर गुंडाराज या महाराष्ट्रात सध्या चालूच आहे. त्यामुळे मला वाटत नाही एखाद्याने तक्रार केली म्हणून त्याच्या घरात घुसून त्याला धमकी देणे हे फार मोठं काम झालं असं मला वाटत नाही. गनिमत गोळ्याने मारल्या त्यांनी. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.